की पहिले चुलत्यांची पण बकरी होती. बर तर चुलती आणि मी ज्यावेळेस माळावरती बकरी घेऊन जायचो त्यावेळेस मी असं एखादा मोठा दगड असेल समोर तो एखादा दगड टार्गेट करायची हा हा आणि छोट्या दगडाने एकदम गोल गोल दगडी हो असायची हो हो माळाला वरती माळातली असतात गेल्यानंतर. बरोबर. त्याच्यामुळे मग ती दगडी घ्यायची मी आणि ती दगड मारण्याचा प्रयत्न बर हा करायचे. म्हणजे मी स्टेटला राष्ट्रीय लेवलला खेळत होते ज्यावेळेस सुरुवात होती हा त्यावेळेस आपल्याला कोण एवढं ओळखत हो हो नव्हतं काय अगदी खरं. नव्हतं लोकांपर्यंत मी पोहोचलेले पण हम्म, नव्हते. हम्म. त्यावेळेस वडिलांनी खरं तर आमचा जो पारंपरिक पद्धतीने अगदी मेंढ्यांचा व्यवसाय होता त्या मेंढ्या सुद्धा त्यांनी विकलेल्या होत्या बर आणि 1-1.5 एकर क्षेत्र सुद्धा विकलं आणि हा जिथं आम्ही ज्या रानात राहायचो हा तेच क्षेत्र विकावं लागलं आम्हाला. अरे ते हा अगदी वरच्या लेवलला जायचं होतं हा मला खेळायला. मी तर खरं आज तसं उभं राहिली हा ते म्हणलं तर माझ्या आई वडिलांमुळं हा माझे जे शिक्षक वृंदक आहेत त्यांच्यामुळं कोचेस वगैरे आहेत हा आणि समाजामुळं खरं बर. तर. मी जिथं उभा आहे या ठिकाणी 12 महिने दुष्काळ असायचा. नंतर थोडी हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि हा पाठीमागा अजून सुद्धा जो दिसतोय ना माळ, या माळामध्ये मी ज्या वस्तीवरती आलो तिथं पोहोचायला आजही नीट रस्ता नाहीये. हे सगळं बघून तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी एका शेतकऱ्याच्या घरी आलोय. या शेतकऱ्याच्या घरामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जिथं जायलाही नीट रस्ता नाही अशा ठिकाणी एक म्हण आहे की कोळशाच्या खाणीत सुद्धा हिरा सापडतो. असंच एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला या देशाला लाभलं. या शेतकऱ्याच्या घरात एक खेळाडू जन्माला आला, एक मुलगी जन्माला आली की जिनं या घराचं या गावाचं या राज्याचं नाव रोशन केलं. तीच मुलगी आज देशाचं नेतृत्व करते बेसबॉल या खेळामध्ये आणि बेसबॉल संघाच्या भारताच्या कॅप्टन पदावरती तिची 3ऱ्यांदा निवड झाली. ही मुलगी कोण आहे, हा खेळाडू कोण आहे आणि तिचा सगळा जीवन प्रवास काय आहे हे आपण ह्या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहे रेश्मा पुणेकर, ज्या भारतीय बेसबॉल संघाच्या कॅप्टन आहेत, सलग 3ऱ्यांदा कॅप्टन, शिवछत्रपती पुरस्काराच्या त्या मानकरी देखील आहेत. महाराष्ट्र शासनाचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे त्याच्या त्या मानकरी आहेत आणि याच खेळाडूचा जन्म ज्या गावामध्ये झाला, ज्या शेतामध्ये झाला, त्या शेतामध्ये येऊन आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू करतोय. अतिशय प्रेरणादायी असा हा सर्व प्रवास असणार आहे. आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला खूप अभिनंदन की थँक्यू. पुन्हा एकदा तुम्ही भारताचं नेतृत्व करताय आणि हे सगळं भारताचं नेतृत्व करत असताना एका दुष्काळी पट्ट्यामध्ये जिरायती पट्ट्यामधून भारताला एवढा चांगला खेळाडू ह्या बारामती तालुक्यातल्या ह्या जिरायती पट्ट्यामध्ये जन्माला आला आणि आज तुम्ही भारताचं नेतृत्व करताय, त्याच्यामुळं आम्हालाही अभिमान आहे. आपण मुलाखतीची सुरुवात करत असतानाच खरं तर मला जाणून घ्यायचं आहे कौटुंबिक परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमीच सांगत असतो, परंतु कौटुंबिक परिस्थितीवरती मात करून जे पुढे जातात त्यांना कोणी थांबवू शकत नाही, हे तुमच्याच कडून पाहायला मिळतं. मला साधारणतः बालपण किंवा तुमचं शिक्षण पहिलीपासूनचं हे कुठं झालं आणि ह्या सगळ्या परिस्थिती ह्या परिसराची पण माहिती तुमच्याच तोंडून ऐकायची. नमस्ते, मी रेश्मा पुणेकर. आता सरांनी माझी ओळख करून दिलीच. आता तुम्ही बघतायच हा जिरायत पट्ट्यातला आपला भाग आहे. अगदी दुष्काळी म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस 8-9 महिनेच शेती पिकणारा हा खरं तर भाग आहे. बरोबर. परंतु या ठिकाणी बालपणीचं माझं जर लहानपणापासूनच मला खेळायची आवड होती बऱ्यापैकी, की अच्छा. शेतात कामं करणे, वडिलांचा मेंढपाळीचा व्यवसाय होता, हा. इकडे तिकडे पळणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि शाळेचं अंतर जे आहे, मी मासाळवाडीमध्ये जिल्हा परिषदला 7वी पर्यंत शिकले आणि बर. 8वी पासून 10वी पर्यंत मी इथून एक 6-7 किलोमीटर वरती न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर आहे, त्या बर. ठिकाणी मी खरं तर 8वीला त्या ठिकाणी गेल्यानंतर खरं मी पहिला म्हणलं तर आपण शाळेमध्ये कुठले खेळ असायचे तर खो खो, कबड्डी, रनिंग वगैरे हे खेळ असायचे, तर मी पहिले हे खेळ खेळायचेच. परंतु ज्यावेळेस मी न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर या ठिकाणी गेले 8वीला त्यावेळेस माझे जे कोच हेमंत जगताप सर जे आहेत ते मावडीचेच आहेत आपल्या इथले जवळचे, तर ते पहिले पुण्यामध्ये होते मोजा हायस्कूलला, तर ते पुण्यामध्ये बऱ्यापैकी हा बेसबॉल खेळ चालतो चांगल्या प्रकारे. तर मग त्यांनी आल्यानंतर खेडेगावामध्ये पण त्यांनी या बेसबॉल खेळाची आम्हाला खरं तर ओळख करून दिली आणि ओळख करून दिल्यानंतर खरं त्यांनी आम्हाला तिथून खरं तर मी बेसबॉल काय असतो खरं तर, कारण आमच्यासाठी तो नौकाच खेळ होता, कारण अमेरिकेचा तो राष्ट्रीय खेळ आहे बघितला तर, आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये तो प्रथमच आम्ही त्याचं साहित्य ग्लोव्ज वगैरे ते आम्ही बघायचो. ते असं आम्हाला थोडस असं ऑकवर्ड फील व्हायचं की नाही का हे असे ग्लोव्ज कसे, बॉल कसे पकडतात, कारण आम्ही क्रिकेट वगैरे हे आपण गल्लीमध्ये वगैरे खेळतच असतो रेग्युलर. तर खरं तर माझी तिथून खरं तर सुरुवात झाली.
न्यू इंग्लिश स्कूल लोणी बापकर मधून. म्हणजे बेसबॉल खरं तर आम्हालाही बेसबॉल बद्दल काहीच माहित नाहीये, परंतु ज्यावेळेस आता बेसबॉलच्या संघाच्या कॅप्टनची मुलाखत घ्यायची त्यावेळेस मी पण सर्च करून पाहिलं की बेसबॉल काय असतं. खरं तर हा जो गेम आहे किंवा हा जो खेळ आहे तो जागतिक पातळीवरती त्याचं खूप महत्व आहे. महत्त्व आहे. अनेक आता तुम्ही भारताचं नेतृत्व करताय. हे भारताचं नेतृत्व करत असताना आता हे कोणत्या कोणत्या देशांमध्ये मॅक्झिमम खेळला जातो किंवा ह्याच्यामध्ये या बेसबॉलमध्ये कोणते देश जास्त अग्रेसर आहेत? तसं म्हणलं तर हा जागतिक खेळ आहेच. हा. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आम्ही ज्यावेळेस आशियाई खेळायला चषक खेळायला जातो तर बरं. त्यामध्ये जपान हम्म. हा देश वर्ल्ड मध्ये टॉपला आहे. अच्छा. आणि चायनीज तायपे आहे, चायना आहे, हाँगकाँग यासारखे जे वेगवेगळे देश आहेत, हा. युएसए अमेरिकेसारखा, कारण तर त्याचा ओके. तो राष्ट्रीय खेळच राष्ट्रीय आहे. खेळ. हा. कॅनडा असेल, ओके. हे जे बाकीचे आहेत, कोरिया वगैरे असेल, हा. इकडे एकदम प्रोफेशनल लेवलचा गेम हा, चालतो. हा, आपल्याकडे जसे क्रिकेटच्या WPL आता मुलींची चालू झाली किंवा IPL वगैरे अशा जशा लीग होत असतात तशा त्या ठिकाणी बेसबॉलच्या लीग होत असतात त्या ठिकाणी. त्याच्यामुळं गेम मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट आहे. हा. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे खेळ खेळला जातो. त्याच्यामुळे आज कुठेतरी ती जागतिक लेवलला की बाबा चांगल्या क्रमांकावरती ते देश आज आहेत. मी खरं तर हा मुलाखतीच्या पुढचा टप्पा असेल आणि मी जर बोलायचं राहिलं तर ते राहून जाईल. आपण मला आईंना आणि तुमच्या वडिलांना पण मी आता भेटलो. बरं बरं. अतिशय साधी माणसं आहेत. आजही आत्ता आई तुमच्या चुलीवरती स्वयंपाक करताना मला दिसल्या आणि तुमच्या घरात आजही चूल पेटते. वडील एकदम साधे आहेत. आता त्यांनी कुऱ्हाड लावली गाडीला आणि हो. शेताकडे ते चालले होते. काय पार्श्वभूमी कौटुंबिक? खरं तर सांगायचं आता मी मागाशीच तुम्हाला जसं सांगितलं की 8-9 महिने पाऊस पडेल तेवढेच मर्यादित पर्यंत या ठिकाणी पाणी असतं बरं. हा. आणि तेव्हाच शेतीमध्ये पिकलं जातं. आणि अच्छा. आता तर उन्हाळाच आहे त्याच्यामुळं की बाबा बाकीच्या ज्या गरजा आहेत की अगदी घरगुती गरजांपासून जर ते कसं आपण भागवायच्या, मग त्यासाठी वडील आता दुष्काळी भाग असल्यामुळे इकडं ते कुट्टीचे बोध जे आहेत बरं. बोध हा. भरून हा. ठेवतात जनावरांसाठी. ते इकडं खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर घरोघरी आपल्याला तेच दिसते. तर मग गेल्यानंतर ना ते स्वतः सकाळी रात्री 1:30 वाजता आले. बर. 1 एकर मका तोडून 27 का 28 बोध भरले त्यांनी. 7-8 अरे जण बापरे. होते त्यांनी आणि हा. रात्री 1:30 वाजता आले. सकाळी उठून पुन्हा आता तुम्ही बघितलंच आता ते पुन्हा निसण्याने कोयता घासतच होतं आणि कामावरतीच निघाले. अच्छा. तर ही पार्श्वभूमी एक सांगायचंय मला की परिस्थिती एवढी अशिक्षित आहेत ते, हा, अगदी शिक्षण नाहीये, परंतु बरोबर. त्यांचा मला एवढा सपोर्ट होता हो. की घरामध्ये भाऊ मी आहे हा. पण भावाची 12वी झाली. बर. हा, परंतु घरामध्ये असा भेदभाव कधीच केला नाही. मुलगी वा. आणि मुलगा, तू एवढं खेळती एवढं सगळं. आमची छोटीशी वस्ती आहे आपण हो, बघतोय. 2च घर आहेत हा, तिथं मी इथं. तर बघितलं. ह्या चुलत्यांच्या वगैरे मुलींचे सगळ्यांचे लग्न झालेले बर. माझ्या बरोबरच्याच मुली होत्या. अच्छा. परंतु आणि बाकीचे पण सांगायचे बाबा तुझी परिस्थिती अशी आहे, आणि म्हणजे त्यांचं सुद्धा काय चुकीचं हो. नव्हतं की बाबा तू शिकवायचं पर्यंत तू शिकवलंय, हा. जोपर्यंत तुला ती झेपत होतं तोपर्यंत, तर आता लग्न वगैरे कर. परंतु त्यांचा आई वडिलांचा मला एवढा सपोर्ट होता की म्हणजे अगदी एवढा विश्वास की पैशांच्या बाबतीत असू द्या, कुठली परिस्थिती जरी असली काय जरी असलं तरी ते पूर्णपणे माझ्यावरती विश्वास टाकायचे. आणि त्यांनी एवढा मला सपोर्ट केला की त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी तिथपर्यंत, आणि घरच्यांचा सपोर्ट मानसिकदृष्ट्या खूप महत्वाचा असतो, तरच माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं की याची माहिती घेत असताना हा गेम सुद्धा खर्चिक आहे. हो. कसं नियोजन केलं तर सगळं? याचं सर सांगायचं म्हणलं तर पहिल्यांदा आई वडिलांनी मी ज्यावेळेस आम्ही म्हणजे हे घर हिथं बांधल्यानंतर अगोदर आम्ही वड्याच्या पलीकडे तिकडे पलीकडे क्षेत्र आहे आमचं मासावाडी हद्दीत, तरडोली हद्दीत आम्ही येतो. तर पहिले पत्र्यांचं चारी बाजूनी शेड होतं, तिथले पत्रे काढून आम्ही आणून इथं शेड ठोकलं. मग पहिले आम्ही तिकडे राहायचो. तर परिस्थिती अशी होती की वडिलांनी पहिल्यांदा कसं असतं खेळाडूचं थोडंसं नाव मोठं झाल्यानंतर भरपूर लोक ओळखत असतात, सत्कारासाठी घरी येत असतात सगळ्या. परंतु ज्यावेळेस मी स्टेटला राष्ट्रीय लेवलला खेळत होते, ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला कोण एवढं ओळखत नव्हतं, काय नव्हतं, लोकांपर्यंत मी पोहोचलेले पण नव्हते. त्यावेळेस वडिलांनी खरं तर आमचा जो पारंपरिक पद्धतीने अगदी मेंढ्यांचा व्यवसाय होता त्या मेंढ्या सुद्धा त्यांनी विकलेल्या होत्या आणि 1-1.5 एकर क्षेत्र सुद्धा विकलं. आणि जिथं आम्ही ज्या रानात राहायचो तेच क्षेत्र विकावं लागलं आम्हाला ते तिथं. तर अशा गोष्टींचं हे करून वडिलांनी मला खरं तर तिथपर्यंत जाण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली. लोकांकडून उसने पैसे घ्यायचे, चुलत्यांकडून सुद्धा उसने पैसे घ्यायचे आणि मला तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी सपोर्ट केला. हे खरं तर खूपच भावनिक होतं, कारण तो जिथं लहानाची मोठी झाली, जे पहिलं घर होतं ते विकलं, ते शेत विकलं आणि इथपर्यंत. पण आई वडिलांची दूरदृष्टी हीच असते. सगळ्यात महत्वाचं हे बोलताना तो अजून एक उल्लेख केला की आई वडिलांनी भेदभाव केला नाही. ह्या गोष्टी ग्रामीण भागातून ज्यावेळेस, आता ग्रामीण भाग म्हणजे तर असा की बाबा
हे गाव, ही लोकसंख्या आणि इकडे येण्याचा रस्ता म्हणजे अतिशयच ना, हो. म्हणजे आई वडिलांचा सुद्धा सामाजिक जीवनाशी काही लोक संपर्क येताना अगदी नाही. त्यांना असं वाटतं की नाही का चांगल्या हायवेवरती घर असेल हा, किंवा रोड टच गाव असेल, बरोबर. पण परंतु ज्यावेळेस हम्म, आतमध्ये येतात त्यावेळेस अगदी लोकांना हम्म, सुद्धा चकित वाटतं की नाही का हम्म. फोर व्हीलर, चांगली फोर व्हीलर येऊ हो सुद्धा हो शकत नाही अगदी. अगदी खरंय. म्हणजे एवढी परिस्थिती ही होती. हम्म. आणि नाही, मला पावसाळ्यात तर मला गाडी फक्त येऊ काय शकत विचारायचं नाही, आहे की तुम्ही अशा ठिकाणी राहताय की जिथं लोकांचा संपर्क नाही. संपर्क नाही. म्हणजे शेवटी कसं असतं की सामाजिक जाण आणि भान निर्माण होण्यासाठी तरी तुमच्या लोकांमध्ये संपर्क लोकांपाशी पाहिजे ना. संपर्क पाहिजे. तरी सुद्धा आई वडिलांचं एवढा दूरदृष्टिकोन कसा काय, हे विचार. सर तसं सांगायचं म्हणलं तर वडिलांचा आणि आईचा पहिल्यापासून का नाही, ते ज्यावेळेस गावामध्ये जायचे त्यावेळेस म्हणजे नाही का त्यांना एवढं प्राऊड फील व्हायचं की ते म्हणजे एका कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने ते माझ्याकडे बघायचे. एका आत्मविश्वासाने ते माझ्याकडे बघायचे हा. की बाबा मी तिथपर्यंत पोहोचावं जावं. आणि पहिल्यापासूनच मी ज्यावेळेस त्यांना सांगायचे की बाबा मला शिकायचंय पुढं. आणि सर एक माझं असं नशिबाने मला एवढी चांगली साथ दिली की मी ज्यावेळेस खेळायला जशी सुरुवात केली ना, तसं मी म्हणजे यश जे माणसाला असतं ना, ते यश मला मी पहिल्याच वेळेस राष्ट्रीय लेवलला सिलेक्शन झालं फर्स्ट टाइम मध्ये. की बाबा पहिल्यांदाच यश मिळाल्यानंतर थोडासा माणसाचा कॉन्फिडन्स अजून वाढतो, घरच्यांना सुद्धा आई वडिलांना सुद्धा बरं वाटतं. म्हणजे तोच प्रकार एक झाला की मी पहिल्यांदाच नॅशनल झाले आणि इंदोरला मध्य प्रदेशमध्येच माझं पहिलं नॅशनल झालं आणि त्या ठिकाणी मला राष्ट्रीय पातळीवरती पहिल्यांदाच हे सिल्वर मेडल मिळालं होतं. मग थोडंसं घरच्यांना सुद्धा कॉन्फिडन्स आला, थोडंसं नाव झालं की पहिल्यांदाच आपल्या भागातली राष्ट्रीय लेवलला मी खेळलेली मुलगी होती. मग त्याच्यामुळे थोडंसं त्यांना पण समाधान वाटले की बाबा गावात चर्चा, गावामध्ये कधी गेल्यानंतर थोडंसं मुलीचं नाव घेतल्यानंतर त्यांना सुद्धा थोडंसं प्राऊड फील, अभिमान वाटायचा. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मेडल वरून विषय निघाला म्हणून मला ते एक विचारून घ्यायचंय, राहायला नको. किती मिळेल आतापर्यंत? सर मला 6-7 गोल्ड मेडल आहेत आणि 8-9 सिल्वर मेडल आहेत, 6-7 पुन्हा ब्रॉन्झ मेडल आहेत. अच्छा. हो. आणि राष्ट्रीय लेवलला मी 28-29 वेळा खेळलेले, 23-24 वेळा राज्यस्तरीय सामने खेळले. आता मी उद्याच लेटेस्ट थायलंडला निघालेले की 4थ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी. बर, आता मला तो त्याच प्रश्नावरती यायचंय की आतापर्यंत भारताचं किती वेळा नेतृत्व केलं आणि ही काय प्रक्रिया, म्हणजे प्रक्रिया म्हणण्यापेक्षा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काय? सर खरं सांगायचं म्हणलं तर ही माझी 3री वेळ आहे भारतीय बेसबॉल संघाचं नेतृत्व करण्याची. आणि ज्यावेळेस मी खेळायला जायचे त्यावेळेस की ज्यावेळेस माझ्या सिनियर मुली असायच्या त्या ठिकाणी की मी एक ऑब्झर्व करायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर की बाबा आपल्याला पण तिथपर्यंत पोहोचता येईल की आपल्याला सुद्धा ते जमेल का. आपण एकदम ग्रामीण भागातून आलेलो, आता वरती गेल्यानंतर कॉमन बऱ्यापैकी हिंदीच बोलावं लागतं त्या ठिकाणी. तर मग ह्या सगळ्या गोष्टी असं वाटायचं का आपण एका खेडेगावातून आलेला आपल्याला तेवढं परफेक्ट जमेल का गेल्यानंतर. कॅप्टन्सी करायची म्हणल्यानंतर टीम बरोबर तेवढं मिळून सगळी युनिटी ठेवून सगळ्या गोष्टी मिक्सअप करून सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहेत. मग त्या पोरींना मी ज्यावेळेस ऑब्झर्व करायचे त्यावेळेस असं थोडंसं मन खसल्यागत व्हायचं कुठंतरी की बाबा संघटना तिकडची, शिक्षक लोक सगळे जे कोच वगैरे सेक्रेटरी आहेत ते सगळे नॉर्थ साईडचे, आपण हे महाराष्ट्रातले आहोत, तर की आपल्याला संधी मिळेल का. परंतु म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स असायचा स्वतःचा की मी हळूहळू स्वतःला एवढं डेव्हलप करत गेलो की सर खरं तर कॉन्फिडन्स म्हणायचं तर घरून तर आई वडील तर होतेच. 100% सर ह्या मातीचाच गुण आहे. ही तर कॉन्फिडन्स होताच, इथून घरून तर कॉन्फिडन्स आलेलाच होता. आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही की आपल्याला परिस्थितीने एवढं शिकवलं बरोबर की कमी वयातच एवढी जबाबदारी घ्यायची वेळ आली की बाकीचा दुसरा रस्ता भरकटण्याचा विषयच नव्हता तिथं. त्याच्यामुळे जबाबदारी एवढी अशी होती की मला त्या गोष्टींचं जबाबदारी घेऊन की बाबा आपल्याला यशापर्यंत काहीतरी करायचंय. आणि मी अगदी 10-12 वर्ष झोकून देऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे झोकून दिल्यानंतर मी आज कुठंतरी इथपर्यंत पोहोचले. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा हा सगळा प्रवास तुमचा जोपर्यंत आतापर्यंत जो चालू आहे त्याच्यामध्ये समाजाचं काय योगदान? सर घरच्यांनी जोपर्यंत होते तोपर्यंत सपोर्ट केला, परंतु मी ज्या वेळेस अगदी वरच्या लेवलला जायचं होतं मला खेळायला, मी तर खरं आज तसं उभं राहिली ते म्हणलं तर माझ्या आई वडिलांमुळे, माझे जे शिक्षक वृंदक आहेत त्यांच्यामुळे, कोचेस वगैरे आहेत आणि समाजामुळे. खरं त्यांनी ह्या की बाबा आज सुद्धा कुठेतरी समाज जागा आहे आणि माणुसकी जागे आहे, ह्या मी बोलेल की बाबा त्यांच्या सपोर्टमुळे खरं तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. खरं तर आता हे मी बोलणं योग्य नाही. मी काही दिवस मीडियामध्ये काम केलंय, 10-1 वर्ष मी एखाद्या न्यूज चॅनलला काम केलंय. पण एका संघाचं, देशाचं नेतृत्व करणारी खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार मिळालेली खेळाडू तेवढ्या पटीत लोकांपर्यंत पोहोचली नाही.
ही हा, मला हा, पण खंत आहे, हो. कारण तालुक्यातली आहे म्हणून तालुक्यात, आणखी हो, खंत हो, आहे. हो. तर असं कधी जाणवलं का की ग्रामीण भागामुळं कदाचित हे असं होतंय की आपण असा खेळाडू जर ग्रामीण भागात असेल तर तेवढा थोडासा दुर्लक्षित होतो असं वाटतंय का? असं सर थोडं बाहेर गेल्यानंतर आपण सिटीमध्ये वगैरे बघतो की बाबा मुलं राज्यस्तरीय लेवलला खेळले किंवा नॅशनल लेवलला खेळले तरी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात गवगावा असतो. हो. परंतु आपले आई वडील चूल आणि मूल आणि हा, शेतातली कामं आता हा. तुम्ही बघितलं तर परिस्थिती अशी आहे की त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. हो, अगदी की ह्या गोष्टींकडे त्यांना ह्या गोष्टींचं सामाजिक गोष्टींचं की बाबा हे केल्यानंतर प्रसिद्धी काय असते, हम्म. हे काय असतं, लोकांपर्यंत पोहोचायचं कसं हा. ते त्यांना माहीतच नाहीये, बर. कारण ते हा. पूर्ण अशिक्षित माणसं हा. आहेत आणि खेडेगावातली माणसं असल्यामुळे त्यांना बाहेरच्या एवढ्या काही गोष्टी माहित नाही. त्याच्यामुळे मला कधीतरी वाटतं की हा. बाहेर गेल्यानंतर ना की बाबा ही खंत क्रिकेट वाटते. सारखा गेम आहे हा, काय, तर असं वाटतं की थोडीशी खंत वाटतेच की अगदी बाबा खरं हा आहे. सिटीमध्ये वगैरे मला पाहिजे. शिवछत्रपती पुरस्कार ज्यावेळेस मिळाला होता, मी बॅनर पाहिले होते बर इतर, बर. काय भावना होत्या कुटुंबाच्या त्यावेळेस? सर, आणि छत्रपती जो अवॉर्ड आहे तो हा, आपला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला हो, जातो खरं तर, आणि खेळाडूसाठी तो मला 28 ऑगस्ट 2023 मध्ये बालेवाडीमध्ये मिळाला. मिळाला. हो. आपले अजितदादा पण होते त्या ठिकाणी, ओके. हा. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, राज्यपाल होते, हम्म. क्रीडा मंत्री, यांच्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित तो मला मिळाला. बरोबर. आणि मी ज्या वेळेस घरच्यांना, माझे आजी आजोबा, आजोबा नाही आहेत माझे हा. आता, अच्छा. परंतु आजी आजोबा, आई वडील, भाऊ वगैरे आम्ही सगळ्यांना ज्या वेळेस घेऊन गेलेले हा. होते त्या ठिकाणी, की तो त्यांच्या आयुष्यातला खरंच अविस्मरणीय क्षण होता. बर. की बाबा एवढा मोठा एकदम तो प्रोफेशनल सोहळा लेवलचा मोठा. कार्यक्रम, हा. आणि हे लोकांना गावाकडच्या लोकांना कसं असतं, हे जे दादा वगैरे आहेत, हो, आपले अजित दादा आहेत, बाकीचे ते मान्यवर टीव्हीवरच आहेत, टीव्ही बघायचं. वरतीच फक्त बघायचं आणि त्यांना ते प्रत्यक्षात बघायला त्या ठिकाणी हा. भेटत होतं. आणि एवढा मोठा सोहळा होता की एकदम डेकोरेशन वगैरे सगळे, लाइटिंग वगैरे, गावाकडच्या माणसासाठी ते खूप हे असतं. हो, आणि बर, ज्यावेळेस बरोबर. मी पुरस्कार घेऊन आले सर, हम्म. त्यावेळेस खरं तर ज्यावेळेस आई वडील हे सगळे ह्याच्यातून बाल्कनीतून खाली आलेले माझ्यासोबत हा. फोटो काढायला, की आजी आजोबा सगळे होते अगदी, त्यांच्या मला असं जाणवत होतं, कळत होतं, मी त्यांच्यापासून नजर लपवत होते परंतु त्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्या दिवशी. आणि माझ्यासाठी सुद्धा मी 12 वर्षापासून की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की बरोबर. टप्प्याटप्प्याने, की बाबा मी ज्यावेळेस खेळायला सुरुवात हम्म. केली की मला छत्रपती अवॉर्ड काय बरेच लोक मला म्हणायचे की तुला छत्रपती घ्यायचा आहे, छत्रपती. मी म्हणायचे हे असेच म्हणत असतील, छत्रपती अवॉर्ड काय हा सुद्धा मला माहित नव्हतं. अरे वा. पण ज्यावेळेस मी नंतर खरंच खेळायला चांगल्या गतीने सुरुवात केली आणि नंतर मी तिथपर्यंत पोहोचल्यानंतर ह्या गोष्टीची ज्यावेळेस मला माहिती हम्म. झाली, हम्म. त्यावेळेस मी की माझं स्वप्न की मला छत्रपती पुरस्कार घ्यायचा वा. आहे एवढंच, आणि ते कुठंतरी 8 9 10 वर्षांनी माझं ते स्वप्न साकार होत होतं. मला एक विचारायचंय की छत्रपती अवॉर्ड पर्यंत किंवा आता भारताचं नेतृत्व करत असताना समोर दिसणाऱ्या ह्या माळाचा, वडिलांच्या मेंढ्यांच्या व्यवसायाचा काय फायदा झाला? सर 100% मी ज्यावेळेस सुट्टीचा दिवस असायचा ना हा. त्यावेळेस, आणि मी आज जरी गावाकडे आले तरी मला शेतातली कामं वगैरे खूप करायला आवडतात, कारण बर. तर लहानपणी ती केलेलीच आहेत. अजून सुद्धा आमच्याकडे मेंढ्या नाहीत पण शेळ्यांचा व्यवसाय बर. आमच्याकडे हा. आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस सुट्टीचा वगैरे व्यवसाय सुट्टीचा दिवस असायचा त्यावेळेस मी हे माळ जे आहे, पावसाळ्यात खायला वगैरे चारा वगैरे खूप असतो, हो, बरोबर. तर मग मेंढ्या वगैरे घेऊन आम्ही अशा ठिकाणी जायचो. आणि त्या बेसबॉलचं मला एवढं म्हणजे फॅड डोक्यात बसलेलं, बसलं डोक्यामध्ये होतं. एवढं बसलेलं होतं की पहिले चुलत्यांची पण बकरी होती, बर. तर चुलती आणि मी ज्यावेळेस माळावरती बकरी घेऊन जायचो त्यावेळेस मी असं एखादा मोठा दगड असेल समोर, तो एखादा दगड टार्गेट करायची, हा. हा. आणि छोट्या दगडाने एकदम गोल गोल दगडी हो, असायची हो, हो, माळाला माळातली वरती असतात. गेल्यानंतर, बरोबर. त्याच्यामुळे मग ती दगडी घ्यायची मी आणि ती दगड मारण्याचा बर. प्रयत्न हा. करायचे. म्हणजे एवढं फॅट झालं मला त्या हा. बेसबॉलचं. आता बेसबॉल मध्ये वन ऑफ द बेस्ट प्लेअर म्हणून पण तुमचं नाव घेतलं जातं जगामध्ये. बेसबॉलचे जेवढ्या टीम आहेत टीम हो त्यांना दहशत असते. 100% नॅशनलला वगैरे गेल्यानंतर ना आम्ही गेलो ना, खरं तर हा. म्हणजे बाकीच्या टीम मधल्या मुली आहेत ना, त्या माझ्या टीम मधल्या सगळ्या मुलींशी चर्चा करणार, सगळ्या बर. मुलींशी बोलणार, सगळं होणार, हा. परंतु माझ्याशी येऊन बोलतच नाहीत त्या बर. मुली. म्हणजे मला नाही माहित का बोलत नाहीत, बर. परंतु त्या मुली माझ्याशी येऊन बोलत नाहीत. आणि 100%च आपण सिनियर आहे तेवढा गेम Experience. बाबतीत सुद्धा दबदबा ठेवलेला आहे. बर. आणि माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस टीम इव्हेंट असतो ना त्यावेळेस एकटा चांगला खेळतो त्याला महत्व नसतं. तुम्ही ज्यावेळेस तुमची टीम पूर्ण घेऊन जाताना आणि ज्यावेळेस ती टीम विनर होते ना त्यावेळेस तुम्हाला खरं तर त्या टीम मध्ये किंमत आहे, बर. एकट्याच्या गेमला नाही. ओके. त्यामुळे दहशत तर असतेच सर. ज्यावेळेस एखाद्या खेळाडूचा प्रवास घरात म्हणजे शेती विकण्यापासून, घर मोडण्यापासून सुरुवात होतो आणि तो पुढे जाऊन छत्रपती पुरस्कारापर्यंत थांबतो, देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत थांबतो. मला असं समजलं आत्ताच नुकतीच तुम्हाला सरकारनं नोकरी देखील हो दिली. हो काय सगळं कसा होता तोही प्रवास? सर, प्रवास म्हणजे तो प्रवास सांगण्यात का म्हणजे अगदी
डोळ्याला पाणी येईल असा तो प्रवास होता माझ्यासाठी हा. खरं तर. आणि माननीय आपले उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा, हा. त्यांच्या मदतीतून आणि सगळ्यांच्याच मदतीतून हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं की जो GR आहे हा. महाराष्ट्राचं जे धोरण असतं त्या धोरणामध्ये सुद्धा मी बसले. हा. सगळ्यात महत्वाची ओके. गोष्ट ही आहे हा. की त्या धोरणामध्ये मी त्याच्यात बसा. डॉक्युमेंटली सगळ्यामध्ये बसले आणि मला महाराष्ट्र आपला पुणे महानगरपालिका आहे त्या ठिकाणी स्पोर्ट्स ऑफिसर क्रीडा अधिकारी म्हणून मला त्या ठिकाणी जॉब मिळाला. अच्छा. म्हणजे आता किती दिवस झालं त्याच्यात? आता 1-1.5 महिना झाला मी फक्त जॉईन बर केलेलं होतं. बर. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत असताना गावखेड्यातल्या मुलांमध्ये टॅलेंट असतं. 100%. पुन्हा एकदा आपण तुमच्या निमित्तानं ते समोर आणतोय, लोकांच्या समोर आणण्यासाठीच आजचा हा खरं तर मुलाखतीचा सगळा अट्टहास होता. काय मेसेज आहे गावखेड्यातल्या मुलांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी? सर, गावखेड्यातल्या मुलींचं सांगायचं म्हटलं तर खरंच त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे स्किल असतं की शहरातल्या मुलांपेक्षा त्यांना ते असतानाच नॅचरलीच सर एवढे फिट असतात मुलं की बाबा की कुठल्या गोष्टीचा आव नाही काय नाही, खाणं त्यांचं जे असेल ते अगदी रगील म्हणतो ना आपण त्या भाषेत म्हणले तर शरीरयष्टी सुद्धा त्यांची त्या प्रकारची असते की त्यांना असं की शहरातल्या मुलांना स्पेशली पर्सनल कोच वगैरे देऊन तयार करतात, परंतु आपली मुलं असतानाच एवढी नॅचरल रानातली कामं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून एवढी नॅचरली चांगली बनलेली असतात. परंतु कुठंतरी जी माणसांचं सराउंडिंग आहे किंवा ओळख आहे, संगत आहे, या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर परिस्थिती. परिस्थितीनुसार गावाकडची जी लोक आहेत खेड्यातले लोक एक छोटस टार्गेट बघतात की बाबा मुलांनी कुठं तर भरती झालं पाहिजे. म्हणजे छोटस टार्गेट म्हणजे भरती वगैरे छोटस नाही, परंतु जी शहरातली मुलं जे आहेत मोठी स्वप्न बघत असतात की मला ऑफिसर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, ह्यासारखी स्वप्न बघत असतात किंवा मला एखादा मोठा खेळाडू व्हायचंय, अशी जी स्वप्न बघत असतात. मग गावाकडच्या मुलांना पण मी एक सांगेल की प्रत्येक ठिकाणी, आता माझी परिस्थिती तर तुम्ही बघितली, तुम्ही सगळी पार्श्वभूमी मी इथं सांगितली, तुम्ही सुद्धा बघितली येऊन, तर मला एक सांगायचं की ग्रामीण भागातल्या की परिस्थिती समाजामध्ये अशी भरपूर लोक आहेत की गरिबांच्या मुलांना देण्यासाठी किंवा उभं करण्यासाठी खरंच ते तयार असतात. आणि आजही माणूस की कुठे तर जागे आहे की मी माझ्यावरून सांगते की मी समाजाने जर मला मदत केली नसते की आई वडिलांनी जिथपर्यंत करायचे तिथपर्यंत 100% मदत केली, परंतु त्यांचे काही काळानंतर हात ज्या वेळेस टेकले त्यावेळेस मला खरंच कोणी उचलून धरला असेल, सपोर्ट केला असेल तर समाजानेच केलाय. आणि त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले की जी ग्रामीण भागातली लोक आहेत आई वडील असतील किंवा मुलं आहेत, खास करून मी मुलींसाठी सांगेल की बाबा मुलींचं कसं आजचं वातावरण असं आहे की सगळी मोबाईलच्या आहारी जायला लागले. मग मुलींसाठी सांगायची एक गोष्ट म्हणलं तर सर की मुलींचं कसं ग्रॅज्युएशन झालं, 12वी झालं की बाबा त्यांचं पुढं एक टार्गेट नसतं, ते शिक्षण झाले की आई वडील सुद्धा कुठंतरी बाबा लग्न लावून देतात, त्यांचा परपंच सुरू होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आजच्या आपण काळात बघतोय की मुली खूप अग्रेसर आहे सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहेत. तर ग्रामीण भागातल्या मुलींना मी एक संदेश देऊ इच्छिते की परिस्थिती जरी कशी असेल, काही जरी असेल, तर क्षेत्र कुठलंही असो, अगदी क्रीडाच नाही म्हणत, बाकीच्या कुठले जरी क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये की अगदी तुम्ही झोकून दिलं तर 100%च आपल्या परिश्रम जे असतं म्हणतात ना ते अगदी मनापासून केल्यानंतर यश 100%च आपल्याला गवसणी घालत असतं. आणि दुसरी गोष्ट एक सांगायचं म्हणलं तर माझा आज हा जवळजवळ एक तप पूर्ण झाल्यासारखे 12-13 वर्षांचा कालावधी आहे. म्हणजे क्षेत्र कुठलंही असो, क्रीडा असू द्या, अकॅडमिक असू द्या किंवा राजकारण असू द्या, कुठलं 10-12 वर्ष आपण त्याच्यामध्ये झोकून दिल्यानंतर कुठंतरी आपल्याला 100% ते यश मिळतं त्या ठिकाणी. शेवटचे 1-2-3 जलद गतीचे प्रश्न रॅपिड. थँक्स कोणाकोणाला म्हणायचं? सर थँक्स खरं तर मी माझ्या आई वडिलांना म्हणेल पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट की समाजातील ज्या लोकांनी मला मदत केली ते तर आहेच. शारदाबाई पवार महिला महाविद्यालय मी ग्रॅज्युएशन पर्यंत त्या ठिकाणी शिकले आणि त्या ठिकाणी मला त्यांनी खूप आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सगळ्याच दृष्ट्या म्हणजे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. आणि खरं तर मी पहिलं इंटरनॅशनल मी तिथंच झालेली शारदाबाई पवार महिला महाविद्यालय. आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून जी नोकरी मिळाली, खरं तर मी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा यांचं खरंच मी आभार मानेल या ठिकाणी. कारण तर जॉब हा खूप महत्वाचा असतो की बाबा आज मी जॉबला लागले म्हणजे 2 घरं स्टेबल झाल्यासारखे आहे सर, एक मुलगी म्हणून की आज माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे किंवा ते आज समाजामध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणतात की बाबा तुझी मुलगी अधिकारी झाली, त्यावेळेस त्यांना जे प्राऊड फील होतं ते प्राऊड फील किंवा त्यांचा जो आनंद आहे आज समाधानाने मला ज्यावेळेस माझं जॉबचं झालेलं नसायचं त्यावेळी मला ते रोज फोन करायचे की काय झालं रोज, की मला सुद्धा त्यांना
काय उत्तर देऊ आणि काय नाही हे म्हणजे सगळ्या गोष्टींची अडचण असते. परंतु मी दादांचं सुद्धा अगदी मनापासून आभार मानेल की मला खरंच की बाबा कधी स्वप्नही बघितलं नव्हतं आणि आमच्या भागातली म्हणण्यापेक्षा आमच्या वस्तीवरची भागातली पहिली अधिकारी मुलगी मी हा. की मला त्या ठिकाणी काम करण्याची दादाने संधी दिली आणि पुणे जिल्ह्यासारख्या पुणे महानगरपालिका म्हणजे खूप आपली आशिया खंडातली म्हणलं तरी मोठी सगळ्यात अगदी. मोठी महानगरपालिका आणि अशा चांगल्या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापासून आभार मानते. म्हणजे पॉवर फॅमिली जी आहे पूर्ण पॉवर फॅमिलीचा मला चांगल्या प्रकारे सगळ्यांनीच सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळं मी नक्कीच त्यांना थँक्यू म्हणेल. दुसरी गोष्ट माझे जे कोच आहेत आणि माझ्यासोबत सतत मला सतत ज्या कामांमध्ये अडीअडचणीला उभे राहिलेले आहेत ते आपले संतोष तांबे सर यांनी सुद्धा मला की खूप जी एक चेहरा समोर दिसत असतो आणि पाठीमागचा जो असतो की बाबा कोणतरी पडद्यामागचा जो हिरो असतो ती कोणतरी त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि पाठीमागं कोणी ना कोणीतरी पाहिजे की सांभाळणार की ती एकच व्यक्ती सगळ्या गोष्टी हँडल नाही करू शकत. तर संतोष तांबे सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. माझे कोच हेमंत जगताप सर आहेत, देशमुख सर आहेत, सगळ्या शिक्षकांचं माझ्या आई वडिलांचं सगळ्यांचं मी आभार मानेन की मला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे अगदी माझ्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील सगळ्या लोकांचा थोडासा का व्हायना खारीचा वाटा आहे सगळ्यांचा. तर मी सगळ्यांना खरंच थँक्यू म्हणेन. टार्गेट काय आता टार्गेट जॉबचं तर झालेलंच आहे माझं जे टार्गेट होतं ते देशासाठी काय छत्रपती तर मला मिळालेलं आहे आणि दुसरी म्हणजे एक माझं टार्गेट आहे की मी नेतृत्व करते स्वतः लिडिंग मी करते टीमला आणि लिडिंग केल्यानंतर नक्की बाबा कुठंतरी आपल्याला इंडियाला की आपलं भारतीय जो संघ जो आहे कुठे 4-5 नंबरला होता तो पहिल्या 3 मध्ये कसा येईल याचा 100% मी प्रयत्न करेन आणि आपल्याला भारतीय संघाला मेडल आणण्याचा 100% मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. शुभेच्छा आहेत खूप खूप मनापासून. आणि एवढा खडतर प्रवास खरं तर एवढ्या कमी वेळामध्ये संपवणे इतपत हा प्रवास नाही हे मला पण माहिती आहे. पण शेवटी हे प्रेक्षक मंडळी जास्त वेळ घेतलं तर पुढे स्किप करून जातात आणि मग महत्वाचं जे असतं ते राहतं पाठीमागं. तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ही सगळी परिस्थिती मांडली. समाजापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आणि एक गोष्ट असते बोलता बोलता त्यांनी सांगितल्या 2-3 गोष्टी होत्या की तो का प्रत्येक गोष्ट कोणाला तरी काहीतरी शिकवून जाते का. मुलाखती ह्या कशासाठी असतात तर प्रत्येक वेळेस आपण काही एखाद्याचा जीवनपटच उलगडून सांगण्यासाठी आपण मुलाखत घेत नसतो. तर त्याच्यामधून काही लोकांना काही मुलांना काही विद्यार्थिनींना काही मुलींना अगदी त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की तुमची परिस्थिती मॅटर करत नाही. मॅटर करतं तुमचं अथक परिश्रम, मॅटर करतं तुमचं टार्गेट की तुम्हाला कुठं पोचायचंय. जी मुलगी गावखेड्यामध्ये चालत शाळेला 3-3, 4-4 किलोमीटर जाते त्याच्यानंतर या माळरानातले दगड उचलून एक दगड उचलून दुसऱ्या दगडावर मारून मारून प्रॅक्टिस करते आणि वन ऑफ द बेस्ट प्लेअर असण्याचं कारण तेच आहे की या गेम मध्ये ती जी एखाद्या खेळाडूला जी ताकद असावी लागते, आत्मविश्वास निर्माण व्हावा लागतो, तो ह्या माळानं भलं तो दुष्काळी जरी पट्टा असला आणि दुर्लक्षित जरी भाग असला तरी सुद्धा ह्या मातीनं प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद दिलेली आहे. दुसरीकडे आई वडिलांचा सपोर्ट भले ते समाजाशी निगडीत नाहीत, त्यांचं रोजचं उठणं बसणं समाजामध्ये नाही, एकच घर आहे मी इथं पाहिलं, असं असताना सुद्धा मुलीला सपोर्ट करणारे आई वडील त्यांच्यामध्ये सुद्धा खूप त्यांना पण खरं तर सलामच करावा लागेल. कारण आपण मुलींकडून एखादी छोटी मोठी चूक झाली तर शिक्षण बंद करणारे सुद्धा आई वडील आहेत, परंतु त्यांच्याशी संवाद साधून त्यांना कुठंतरी एखाद्या चांगल्या दिशेला नेण्यात कुठंतरी पालक देखील कधीतरी मागं पडताना आपल्याला दिसतात. सर्वच असे असतात असं माझं मत नाही. पण रेश्मा यांचा जीवन प्रवास मात्र अतिशय प्रभावित करणारा आहे, मोटिवेट करणारा आहे. आणि तुम्हाला देखील कसा वाटला हा प्रवास आणि काय सांगायचंय एकंदरीत यांच्या ह्या सगळ्या जीवन प्रवासाबद्दल. आणि तुम्ही देखील शुभेच्छा द्यायला विसरू नका. पुन्हा एकदा या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटलं, रेश्माच्या प्रवासाबद्दल काय वाटलं हे जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.